नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवन वाघ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये मी राठोड सर आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण कुमार भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील जो पाठ्यक्रम आहे 11वा गोष्ट अरुणिमाची हा पाठ आपण अभ्यासत होतो। गेल्या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचं पेज नंबर 40 यामध्ये पहिला आणि दुसरा पॅराग्राफ घेतला होता, म्हणजे परिचय घेतला होता। आज आपल्याला तिसऱ्या परिच्छेद पासून शेवटपर्यंत आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की अरुणिमाला बरेली येथील हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी त्याला दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी भूल तज्ञ म्हणजे भूल देणारा डॉक्टर सुद्धा नव्हता, तरीही त्या ठिकाणी अरुणिमाने सहमती दाखवली की माझा पाय असाही आता काय झालेला आहे, चांगली झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करा, आता माझा पाय कापून टाकला तरी चालेल। ते समोर आपल्याला काय करायचं आज शिकायचं आहे। इकडे मी जीवन मरणाच्या सीमेरेषेवर होते, पण हॉस्पिटल बाहेरच्या जगात एक वेगळे नाट्य घडत होते। फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास जखमी अवस्थेत उपचार विना पडून राहिली, ही बातमी प्रसार माध्यमांनी उचलून धरलेली। तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्स मध्ये दाखल हलवले। राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या, पण शल्य एकच होतं की प्रसार माध्यमामध्ये वाटेल त्या वावड्या उडत होत्या। अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हतं, म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली। इथपर्यंत ते अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला, इथपर्यंत काहीही छापून येत होतं। तब्बल 4 महिने एम्स मध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमावर मलमपट्टी झाली होती, पण या मानसिक जखमाचं घाव अंतरंग घाळ करणारे होते। नेहमी माझे ढालीप्रमाणे रक्षण करणारं माझं कुटुंब, आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो, पण ऐकण्यासाठी न कोणाला वेळ होता न रस होता। बघा आता समोर बघा, इथं या ठिकाणी जेव्हा जीवन मरणाच्या इच्छेवर, जीवन मरणाच्या सीमेवर अरुणिमा पडली होती, पण या हॉस्पिटलच्या बाहेर जो जग आहे त्या जगामध्ये वेगळंच नाट्य घडत होतं, म्हणजे वेगळं नाटक घडत होतं। फुटबॉलपट्टू आणि व्हॉलीबॉलपट्टू चॅम्पियन जी युवती आहे, म्हणजे कोण, अरुणिमा, ही युवती तब्बल 7 तास उपचाराविना पळून राहिली, ही बातमी प्रसार माध्यमांनी काय केलं, उचलून धरली। आणि ही बातमी उचलून धरल्यानंतर तेव्हाचे जे तत्कालीन क्रीडा मंत्री होते त्यांनी काय केलं, मला बरेलीच्या दवाखान्यातून उचललं आणि दिल्लीमध्ये जे एम्स हॉस्पिटल आहे, उच्च दर्जाचं हॉस्पिटल एम्स मध्ये दिल्लीमध्ये आहे, या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। कारण की मी राष्ट्रीय खेळाडू होते, राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळं मला उच्च दर्जाची मला त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, म्हणजे सुविधा मिळाली। पण एक जे शल्य होतं, म्हणजे जे गोष्ट जी मला बोचत होती ती काय होती की प्रसार माध्यमांनी त्यांना वाटेल तसे माझं सत्य होतं ते सत्य त्या बाजूला ठेवून दिलं, पण प्रसार माध्यमाने स्वतःच्या काही बातम्या तयार केल्या आणि त्यांनी असं बातम्या बाहेर जगामध्ये पसरून टाकल्या। मग त्यामध्ये काय केलं होतं की अरुणिमाकडे रेल्वेचं तिकीट नव्हतं, म्हणून तिनं रेल्वेतून उडी मारली, नाहीतर अरुणिमाने काय केलं, आत्महत्येचा प्रयत्न केला। इथपर्यंत त्यांनी काय केलं, छापून घेतलं। आता प्रसार माध्यमाचं आजच्या समाजामध्ये इतका मोठा रोल आहे, म्हणजे भूमिका इतकी मोठी आहे की प्रसार माध्यमांनी जर ठरवलं तर सत्ता बदलण्याची ताकद ही प्रसार माध्यमामध्ये असते, सरकार बदलण्याची ताकद ही प्रसार माध्यमामध्ये असते। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्वलंत उदाहरण जर आपण बघितलं की आज आपण कोरोनाच्या महामारीला संघर्ष करत आहोत, जो रोग हा भयंकर महामारी आलेली आहे, या भयंकर महामारीमध्ये अनेक जनता यामध्ये मृत्यू पावत आहे, अनेक दिवसेंदिवस पॉझिटिव्हच्या केसेस वाढत आहेत। पण प्रसार माध्यम जे आज
जी प्रसार माध्यमांनी या सरकारपुढे मांडायला पाहिजे ते मांडत नाही. आता नवीनच विषय आलेला आहे. काहीतरी कोणत्या तरी अभिनेत्रीने महाराष्ट्राविषयी काहीतरी वेगळंच बोललं, महाराष्ट्राचा अपमान केला. त्यानंतर ड्रग्ज कनेक्शन काय आलं, त्यानंतर त्या अभिनेत्रीच्या विषयी अनेक गोष्टी बोलल्या जातात. त्या अभिनेत्री अनेक गोष्टीला अनेक या ठिकाणी मोठे मोठे जे व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला ऐकेरी नावाने उल्लेख देते, ऐकेरी नावाने आवाज देते. त्याचबरोबर काही न्यूज चॅनल सुद्धा जे इंग्रजी चॅनल आहेत ते सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ज्याची आवश्यकता नाही, ज्याची आज आपल्याला समाजाला आवश्यकता नाही. आज समाजाला काय आवश्यकता आहे की चांगला उपचार प्रत्येक व्यक्तीला मिळाला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचला पाहिजे. त्याचबरोबर आज भारत आर्थिक मंदीमध्ये चालला आहे. आर्थिक मंदी इतकी मोठी महामारी आलेली आहे. ही कोरोनापेक्षा आर्थिक मंदी इतकी मोठी महामारी आहे की यामध्ये अनेक जण काय जाणार आहे, पिसून जाणार आहे. त्याचबरोबर जीडीपी, आज भारताचा जीडीपी जो डेव्हलपमेंट ग्रोथ लेवल आहे, जीडीपी आज फार खाली आलेला आहे. बेरोजगार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की हजारो तरुण आज बेरोजगार आहेत. त्याचबरोबर हजारो कंपन्या बंद पडल्या. या कोरोनाच्या महामारीमुळं हजारो कंपन्या बंद पडल्या. त्याचबरोबर रोजगार, कित्येक लोकांचे, शेकडो लोकांचे रोजगार आज कमी झाले. पण त्या गोष्टीवर आज कोणतेही प्रसार माध्यम बोलत नाही. प्रसार माध्यम सरकारला विचारत नाही की आपण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण कोणकोणती उपाययोजना करतो, हे या विषयावर कोणी बोलायला तयार नाही. कोणते प्रसार माध्यम बोलायला तयार नाही. त्याचबरोबर आज जीडीपी खाली का चाललाय या विषयावर कोणी बोलायला तयार नाही. आज बेरोजगारी इतकी मोठ्या प्रमाणावर वाढली त्यावर कोणी बोलायला तयार नाही. बेरोजगार इतकं मोठं वाढलेलं आहे. आर्थिक मंदी इतकी मोठी आली त्यावर कोणी बोलायला तयार नाही. पण हे विषय सोडून हे खोटे नाटे त्या कशासाठी, टीआरपी साठी आज प्रसार माध्यमांनी वेगळंच समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच त्यावेळी अरुणिमाचं सुद्धा जो सत्य आहे तो सत्य बाजूला ठेवून वेगवेगळ्या पद्धतीची अफवा त्या ठिकाणी उडायला सुरुवात केली. ती म्हणते तब्बल 4 महिने मी एम्स मध्ये राहिले. माझे खरं जखम होतं त्या जखमावर तर अनेक प्रकारचे मलमपट्टी झालं, ते सुधारलं. पण जे मनावर जो घाव बसला ते घाव मी कसं भरणार, ते मला घायल करणार होतं. कारण की प्रसार माध्यमाने काय उडलं होतं, त्यांनी सांगितलं होतं की अरुणिमाकडे रेल्वेचं प्रवासाचं तिकीट नाही म्हणून त्यांनी गाडीत उडी मारली, नाहीतर अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला. असे वेगवेगळे जे विषय आहेत ते प्रसार माध्यमांनी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला होता. आता ती म्हणते की या मानसिक, जे माझा शारीरिक घाव आहे तो कमी झाला, पण जो मानसिक घाव आहे जे प्रसार माध्यमांनी माझ्यासमोर आणलं ते मी कसं, ते मला माझ्या मनाला घायल करणार होतं. यामध्ये माझं कुटुंब, माझं ढालीप्रमाणे रक्षण करणं माझं कुटुंब आणि आम्ही सर्व सत्य परिस्थिती समोर ओढू सांगत होतो की बाबा हे नाही, असं नाही, हे सत्य नाही. पण आमचं कोणी सत्य ऐकायला तयार नव्हतं. न कोणाला आमचं सत्य ऐकण्यामध्ये इंटरेस्ट होतं, न ती गोष्ट समोर आणण्यामध्ये इंटरेस्ट होतं. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या मी निर्धार केला, जे आज बोलत आहेत, माझ्याकडे बोट दाखवत आहेत, त्यांना बोलू देत. एक दिवस नक्की माझा असेल जेव्हा मी अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. विश्वास ठेवा, कोणाच्या प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतला नव्हता. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं, पण माझं मन थोडंच अपंग होतं. गगनभरारी घ्यायचं वेळ रक्तात असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. एक सांगू, आपला सर्वात मोठा मोटिवेटर कोण असतो? दुसरा कोणी नसून आपण स्वतः असतो. आता उठता बसता खाता पिता केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते. बघा समोर आता पुढे म्हणते की जेव्हा अशा बातम्या, खोट्या बातम्या प्रसार माध्यमांनी पसरलं होतं, त्याच दिवशी आणि म्हणते मी निर्धार केला की आज जे लोक माझ्याविषयी खोटी नाटी बोलत आहेत, माझ्यावर बोट दाखवत आहेत, माझ्याकडे बोट दाखवत आहेत, त्यांना आज बोलू दे. आज त्यांचा वेळ आहे. आज काय त्यांची वेळ आहे म्हणून ते बोलत आहेत. पण एक दिवस माझा नक्की असेल. एक दिवस
जशी या लोकांनी आज माझ्यावर वेळ आणली, पण ही सत्य परिस्थिती मी लोकांसमोर आणेल आणि एक दिवस माझी वेळ जी एक वेळ माझी सुद्धा येईल. आज त्यांची वेळ आहे म्हणून ते बोलत असतील, पण जे लोक माझ्यावर बोट दाखवत आहेत ते लोक एक दिवस माझ्या समोर येतील, माझी सुद्धा वेळ येईल जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. त्या दिवशी हे लोक माझ्या समोर येतील. विश्वास ठेवा, मी कोणाच्या प्रभावाखाली किंवा कोणाच्या भावनेच्या आधारी जाऊन मी हा निर्णय घेतला नव्हता. कारण की एका फटक्यामध्ये माझं शरीर होत्याचं नव्हतं झालं. मी इतके चांगले होते, माझं शरीर अपंग झालं, पण माझं शरीर अपंग झालं होतं, माझं मन अपंग झालं होतं. माझी इच्छा, माझी आकांक्षा, माझी जिद्द माझी कमी झाली नव्हती. मला या गोष्टीमध्ये अपंग माझे शरीर झालं असेल तर माझं मन झालं होतं. गगनभरारी घेण्यासाठी रक्तामध्ये ताकद असावी लागते. त्या गगनभरारी घ्यायचं वेळ हे रक्तामध्ये असावं लागतं. जेव्हा आपण ठरवतो एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपला शरीर आपल्याला संपूर्ण पद्धतीने साथ देतात. एक गोष्ट सांगू इच्छिते की आपला सर्वात मोठा मोटिवेटर हे दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतः असतो. कारण की मोटिवेटर म्हणजे मोटिवेट करणारा, आपल्याला चांगल्या गोष्टी सांगणारा. तर मोटिवेटर हा दुसरा तिसरा कोणी नसून तो आपण स्वतः असतो. आता उठता बैठता खाता पिता एकच गोष्ट माझ्या मनामध्ये येत होती. ती गोष्ट कोणती की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये एव्हरेस्ट सर करायचा आहे. पुढे बघा, माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय. अर्थात लोकांनी माझं बोलणं हसण्यावर नेलं, पण माझं कुटुंब आणि भाईसाहेब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. पण अवघड मला शक्य आहे. अवघड पण शक्य आहे असं वाटणारा प्रवास सुरू होणार होता. बघा, अरुणिमा म्हणते की माझ्या एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार जेव्हा मी सांगितलं तेव्हा जे लोक होते ते लोक एकदम टोकाची भूमिका घ्यायला लागले आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया मला द्यायला त्यांनी चालू केलं. कोणी म्हणतं की जेव्हा अरुणिमाला अपंगत्व आलं, जेव्हा तिच्या पायावरून गाडी गेली तेव्हा तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ती पागल झाली. तिच्या डोक्यावर आता संयम राहिला नाही. ती काही बरगळायला लागली, काही बोलती. आणि काही लोकांनी तिचं बोलणं हसण्यावर नेलं की काय येण्यासारखं बोलते ही, स्वतःचा पाय जागेवर नाही आणि म्हणते की मी एव्हरेस्ट सर करणार. अशा गोष्टीमुळं काही लोकांनी तिचं बोलणं हसण्यावर नेलं आणि काही लोक तिला पागल ठरवले. तिला वाटलं की हिच्या डोक्यावर काय झालेलं आहे, परिणाम झाले. पण या सर्व समाजा व्यतिरिक्त जो माझं कुटुंब होतं आणि माझे भाईसाहेब जे होते माझ्या सोबत खंबीरपणे ते उभे होते आणि त्यांना माहित होतं की माझा निश्चय हे जो मी केलेला आहे त्या निश्चयाला आम्ही त्याचा साथ द्यावं असं भाईसाहेबांनी आणि माझ्या कुटुंबाने त्यावेळी ठरवलं होतं. पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. एम्स मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात पाय कापावा लागलेला पेशंटच दिवसेंदिवस अगदी महिने उठत नाही. पण मी 2 दिवसात उभे राहिले. एका पायाच्या घोट्याची हाडे तुटले रॉड घातलेला, ज्याच्या हाताची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला असा माझा अवतार मी जोडीलाही भाईसाहेब आम्ही पोहोचलो ते थेट बचेंद्र पाल यांच्याकडे. बघा, पुढं जो पहिला टप्पा होता कोणता, एव्हरेस्ट सर करण्याचा जो पहिला टप्पा होता तो गिर्यारोहणाचा. आता गिर्यारोहणाचा जो टप्पा होता तो प्रशिक्षण घेण्यासाठी काय केलं, एम्स मधून डिस्चार्ज घेतला आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर साधारणपणे हात पाय कापावा लागलेला पेशंटच दिवसेंदिवसच काय महिने उठत नाही. दवाखान्यात तो डिस्चार्ज मिळत नाही. बघा, ज्याचं पाय कापलंय, ज्याचा हात कापलंय असा पेशंट एक महिना दवाखान्यातून तो बाहेर जात नाही. पण अरुणिमा हे 2 दिवसामध्ये उभी राहिली. किती दिवसात? 2 दिवसामध्ये उभी राहिली. एका पायाच्या घोट्याची हाडे तुटल्यानंतर त्या ठिकाणी रॉड टाकलं होतं आणि हाताची अजून जुळणी
पूर्ण व्हायची होती, म्हणजे हात जोडलंही नव्हतं, आणि दुसरा पाय जो होता तो मांडीपासून कापला होता, आणि कापल्यामुळं त्या ठिकाणी जो कृत्रिम पाय बसवला होता, असा माझा अवतार मी घेऊन मी आणि माझे भाऊसाहेब बाईसाहेब काय केलं, आम्ही थेट बचेंद्री पालकडे पोहोचलो. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास, तुला ठाऊक आहे तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हा सर केलंस, तुला आता एव्हरेस्ट सर करायचं आहे, ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला. बघा, भाईसाहेब आणि अरुणिमा जेव्हा बचेंद्री पाल यांच्याकडे भेटण्यासाठी गेले, आता बचेंद्री पाल कोण आहेत हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. बचेंद्री पाल हे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला आहे. जिने एव्हरेस्ट सर केला ती पहिली महिला ही बचेंद्री पाल आहे. आता बचेंद्री पाल यांच्याकडे गेल्यानंतर ती अशी बचेंद्री पाल ही एकमेव अशी व्यक्ती होती की जी अरुणिमाचं ध्येय जो होतो त्या ध्येयाचा आदर केला, आणि ती म्हणते, अरुणिमा, तू अशा परिस्थितीमध्ये इतका मोठा निर्णय घेतलास हे तुला ठाऊक आहे. तुला ठाऊक आहे ना की तू अशा परिस्थितीमध्ये, तुझी जी परिस्थिती आता आहे, आत्ताच्या या परिस्थितीमध्ये तुझं हात पाय अजून जुळले नाही, तुझा पाय जुळला नाही, तुझ्या पायाला तुझा पाय कापलेला आहे, त्याला कृत्रिम पाय लावलेला आहे, एका पायाचा घोटा हे सुद्धा अजून व्यवस्थित झालेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये तू निर्णय घेतलास हे तुला ठाऊक आहे. तू तुझ्या आतला जो एव्हरेस्ट आहे, तुझा मनाचा जो एव्हरेस्ट आहे, तू कधीच सर केलास, आता तुला सर करायचे, यासाठी की स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि जगाला दाखवून देण्यासाठी तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे. तुला एव्हरेस्ट कशासाठी सर करायचंय की तुला सिद्ध करायचंय की मी कोण आहे, तू कोण आहे हे तुला सिद्ध करायचं आहे, आणि जगाला दाखवून द्यायचं आहे की मी सुद्धा एव्हरेस्ट सर करू शकते. हे जगाला काय करायचं, तुला दाखवून द्यायचंय. नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे 1.5 वर्षासाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण, यातून मी तावून सुलाखून निघत होते. बघा, जो पहिला टप्पा होता गिर्यारोहणाचा तो नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रामध्ये सुरू झाला. आता हे प्रशिक्षण केंद्र आशिया खंडातील सर्वात मोठं आणि सर्वोत्तम असं प्रशिक्षण केंद्र असावं, आणि या ठिकाणी जी अरुणिमा आहे ती अरुणिमा म्हणते की जवळपास या ठिकाणी 1.5 वर्षाचं प्रशिक्षण या ठिकाणी सुरू झालं, आणि या प्रशिक्षणामध्ये जे छोटे मोठे जे पर्वत आहेत ते धोकादायक पर्वत त्या ठिकाणी चढायचं, हे या ठिकाणी असा प्रशिक्षण या नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रामध्ये सुरू झालं. पण हे प्रशिक्षण साधं नव्हतं. या ठिकाणी जवळपास मरणाला म्हणजे मृत्यू येऊ शकतं असे विविध कठीण अनुभव आणि आपल्या ध्येयापासून विचलित होणारे अनुभव, कष्टदायी प्रशिक्षण, याच्यातून जे अरुणिमा होती ती पुढे जात होती. या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. सरावाची वेळी चढाई करताना माझ्या कृत्रिम पायाची टाच व चवडा ज्यावेळी मी जमिनीत रुजवत असे त्यावेळी ते सतत गोल फिरत, त्यामुळे तो पाय घट्ट रोवणे कठीण होऊन बसा. बघा, आता प्रशिक्षणादरम्यान काही गोष्टी लक्षात आल्या. त्या कोणत्या गोष्टी की सरावाच्या वेळी किंवा पर्वत चढाई करताना जो माझा कृत्रिम पाय आहे त्या कृत्रिम पायाची टाच आणि त्या पायाचा जो चवडा होता तो जमिनीत जर रुजवलं तर ते असे गोल फिरत होते. त्यामुळं ते पाय जमिनीवरती घट्ट पद्धतीने रोवणं हे कठीण झालं होतं, असा अनुभव ते सांगते. पुढे बघा, उजव्या पायाची हाडे कृत्रिम राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला, त्यावर थोडा जरी दाब दिला गेला तरी तो तीव्र विद्युत झटके अशा
माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेर्पा यायला तयारच होईना. साहजिकच आहे, जिथे अव्यंग धडधाकट माणसे भ्रमण करायला धजत नाही तिथे माझी काय कथा. पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाचं मन वळवलं आणि तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण आणि 52 दिवसाची एक रोमांचकारी लढाई. बघा, जेव्हा कृत्रिम पाय जेव्हा जमिनीवर रोवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा ते पाय असे, ते उजवा पायाचा जो पाय होता, पायाचा टाच आणि तो तळवा असा फिरून जायचा. अशा परिस्थितीमध्ये उजव्या पायाची हाडे एकत्र राहण्यासाठी, जे उजव्या पायामध्ये हाडे ती एकत्र राहण्यासाठी त्यामध्ये स्टीलचा रॉड घातला होता आणि त्या स्टीलच्या रॉडवरती जरा जरी असा प्रेशर दिलं, म्हणजे त्याच्यावर जर दाब दिला तर इतक्या तीव्रतेचे झटके, म्हणजे वेदना, इतक्या तीव्रतेची वेदना होत होत्या. पण त्या वेदना माझ्या ध्येयासमोर काहीच नव्हत्या. माझ्या अशा अवस्थेमुळे जो माझ्यासोबत जो शेर्पा होता, शेर्पा म्हणजे सोबत असलेला माणूस, म्हणजे गिर्यारोहणाच्या सोबत जो माणूस असतो त्याला शेर्पा म्हणतात, त्या शेर्पा तयारच होईना. कारण की साहजिकच आहे, अशा ज्या ठिकाणी धडधाकट माणसे, जी चांगले स्ट्रॉंग माणसं, जे तंदुरुस्त माणसं अशा गिर्यारोहणामध्ये जाण्याचं धाडस करत नाही, त्या ठिकाणी मी अपंग, मी अव्यंग, माझी काय अवस्था आहे. पण तो जो मी अपंग असल्यामुळं, मी अव्यंग असल्यामुळं माझ्यासोबत जो शेर्पा होता तो शेर्पा यायला तयारच होईना. पण माझ्या घरच्यांनी या शेर्पाचं काय केलं, मन वळवलं आणि तिथून पुढे सुरू झाली मला गिर्यारोहणाचं प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी जे मला आव्हानाला भेडवणारी जोशपूर्ण अशी 52 दिवसाची रोमांचकारक लढाई इथून सुरू झालेली आहे. प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी 4 बेस कॅम्प्स करावे लागतात. एकदा का तुम्ही कॅम्प 4ला पोहोचला की तिथून शिखर 3,500 फुटावर आहे. पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात, म्हणून याला डेथ झोन म्हणले जाते. मला तुम्हाला सांगावंच वाटतं की 4थ्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंत ही आधीच्या कॅम्प्स मध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे. इतके पुढे की लोक विचारत, मॅडम हर बार आप हमसे आगे रहते हो, आखिर खाते क्या हो भाई. मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला. कदाचित याच विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होतं. बघा, प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी अगोदर 4 बेस कॅम्प करावे लागतात. आता बेस कॅम्प म्हणजे तळछावणी, जी तळछावणी असते ते बेस कॅम्प पूर्ण करावे लागतात. एकदा तुम्ही त्या कॅम्प 4ला पोहोचलात की त्या 4 कॅम्प पासून जो शिखर आहे, जो एव्हरेस्ट शिखर आहे तो 3,500 फुटावर आहे. 3,500 फूट. पण जास्तीत जास्त जे मृत्यू याच टप्प्यात होतात. किती? या 4 कॅम्पमध्येच. या कॅम्पला बघा, या टप्प्यात जे मृत्यू होतात त्याला डेथ झोन म्हणजे मृत्यूचं ठिकाण. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, म्हणजे बघा या ठिकाणी आर्मीमध्ये मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 4थ्या बेस कॅम्पला पोहोचेपर्यंतही आधीच्या कॅम्प्समध्ये मी माझ्या गिर्यारोहकामध्ये नेहमीच पुढे असायचे. बघा, जेव्हा बेस कॅम्पमध्ये पोहोचेपर्यंतही आणि त्याच्या आधीच्या कॅम्पमध्येही मी माझे जे सहकारी आहेत त्या सहकार्याच्या जे गिर्यारोहकामध्ये नेहमी मी पुढे असायची. आणि इतकी पुढे असायची की माझे सहकारी मला म्हणायचे, मॅडम हर बार आप हमसे आगे ही रहते हो, हर बार आप हमसे आगे रहते हो, आखिर खाते क्या हो भाई. असा प्रश्न ते लोक अर्जुनाला विचारायची. तेव्हा ती म्हणायची मी अपंग. ती स्वतःला म्हणायची मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची मला सवलत आणि सहानुभूती नको. कदाचित माझ्या या विचारालाच, माझ्या या विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून दिसत असावं अशी ती म्हणते. डेथ झोनची चढाई सुरू झाली. जिकडे तिकडे मृतदेहांचे खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं. मला आदल्या दिवशी भेटलेला बांगलादेशी गिर्यारोहक
मृत्युमुखी पडलेला दिसला. पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. तुला मारायच नाही अरुणिमा, अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते. खरं सांगते, माझं मन जसं सांगतं तसंच अगदी शरीर आपलं तसंच वागतं. बघा, आता या ठिकाणी डेथ झोनची चढाई पुढे सुरू झाली. आता जिकडे तिकडे या चालत असताना, गिर्यारोहणला चालत असताना जिकडे तिकडे मृतदेहाचा खच पडलेला दिसायचा. त्या ठिकाणी हाडं गोठणारी इतकी थंडी आणि त्या थंडीमुळं मृत्यूला जवळून दिसणारं दर्शन होतं. आणि ती म्हणते की मला आदल्या दिवशी जो भेटला होता बांगलादेशी गिर्यारोहक, त्या गिर्यारोहकाचा मृत्यू झालेला मला दिसला. त्या ठिकाणी मरून पडलेला दिसला. हा बघितल्यानंतर पोटातून जी भीती होती ती वर येत होती. जी पोटातून उसळून येणारी भीती होती ती वर येत होती. पण मी त्या भीतीला आवर घालत होते आणि मनाला स्वतःला म्हणत होते की तुला मारायच नाही अरुणिमा, तुला मारायच नाही. अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते की अरुणिमा, तुला मारायच नाही. तुला काय करायचंय? वर चढायचं आहे. तुला एव्हरेस्ट शिखर सर करायचं आहे. जरी हजार संकट, हजार गोष्टी तुझ्या समोर आले तरी तुला ते प्रत्येक संकटावर मात करून तुला काय करायचंय? वर जायचं आहे, असं ती अरुणिमा स्वतःच्या मनाला म्हणत होती. आणि जसं स्वतःच्या मनाला म्हणत होती तसंच मन तिला, शरीराला ती चालना, शरीराला सूचना देत होतं आणि शरीर सुद्धा जसं मन सांगतं तसं ते करत होतं. 21 मे 2013 चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला. अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झालाय. आत्ताच मागे फिर. एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील. शेर्पा कळकळीनं बजावत होता. पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की नाव और नेव्हर. आता अगदी या क्षणी मी एव्हरेस्ट सर केले नाही तर माझ्या लेखी शरीराला मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना. शिवाय पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं, या अग्निदिव्याला तोंड द्यावंच लागलं असतं. बघा, 21 मे 2013 जो चढाईचा शेवटचा टप्पा होता, त्या शेवटच्या टप्प्यामध्ये जो शेर्पा होता तो शेर्पा अरुणिमाला म्हणाला, अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा काय झालेला आहे? अतिशय कमी झाले. आत्ताच मागे फिर. एव्हरेस्ट तू कधी चढू शकशील? तू जर जगलीस तर एव्हरेस्ट तुझ्या आयुष्यामध्ये कधी चढशील. पण आता तुझा ऑक्सिजनचा जो साठा आहे तो कमी झालाय. जर ऑक्सिजन मिळालं नाही तर तू मरू सुद्धा शकते. म्हणून तू आता काय कर, तू इथून मागे फिर. शेर्पा असं कळकळीने तिला बजावत होता. पण जे अंतर्मनामध्ये ठरवलं होतं, कुठेतरी ठाऊक होतं, नाव और नेव्हर, आता नाही तर कधीच नाही, आता नाही तर कधीच नाही, असं तिनं ठरवलं होतं. आणि तिनं स्वतःला बजावलं होतं, जर आता एव्हरेस्ट सर केला नाही तर माझं जो शरीर आहे, माझ्या शरीराला मी मृत्यूला कवटाळण्यासारखेच होईल ना. म्हणून ही सोपी गोष्ट नाही. प्रत्येक या शेवटच्या टप्प्यापर्यंत येणं आणि इथून मागे फिरणं ही सोपी गोष्ट नाही. की प्रत्येक वेळेस काय करावं लागेल की जर इथून आपण मागे फिरलो तर परत आपल्याला पुन्हा एकदा स्पॉन्सरशिप उभी करावं लागेल. आणि ही सोपी गोष्ट नाही. ही सोपी गोष्ट आहे का? नाही. म्हणून तिने काय केलं, ती समोरच चालत राहिली. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेरा साठवण्यासाठी मी शेर्पाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला. मी अशी नि तशी मरणारच होते तर माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटोनंतर शेर्पाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. आधीच पित्त खवळलेल्या शेर्पानं चिडत का असेना पण व्हिडिओ घेतला. अखेर मी भारताचा ध्वज मी एव्हरेस्टवर फडकावला. बघा, शेर्पा अरुणिमाला सांगत होतं की अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा संपलेला आहे, इथून तू मागे फिर. तू एव्हरेस्ट काय तू कधी सर करू शकते, पण तुझं जिवंत असणं महत्वाचं आहे. जर तू या ठिकाणी मृत्यू पावलीस तर तुझं काय फायदा. म्हणून तू काय कर, इथून मागे फिर. पण तिनं अंतर्मनाला निश्चय केलं होतं की आता नाही तर कधीच नाही, अब नाही तो कभी नाही. तिनं आता असं मनाला ठरवलं होतं, इथून मागे जाणं सोपी गोष्ट नाही. इथून परत जाणं म्हणजे मृत्यूला कवटाळण्यासारखंच आहे. नाहीतर इथून परत जाणं, परत स्पॉन्सरशिप शोधणं, उभं करणं हे सोपं काम नाही. मी या सगळ्यात याचं तोंड देण्यापेक्षा मी पुढे जाते. मग तिनं शेवटी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचलं आणि
पोहोचल्यानंतर तिनं शेर्पाला सांगतात की शेर्पा, हा जो ऐतिहासिक क्षण आहे, हा ऐतिहासिक क्षण जो आहे की मी कुठं पोहोचले, आता एव्हरेस्ट या शिखरावर पोहोचले, हा जो क्षण आहे तू कॅमेऱ्यामध्ये कैद कर, तू माझा काय कर, फोटो काढ, असं शिर्पाला सांगितलं. आणि शिर्पा तयार झाला. त्यांनी काय केलं, फोटो घेतलं. आणि फोटो घेतल्यानंतर मी ऑक्सिजनचा मास्क काढला आणि तसे मी मरणारच होते, पण मरणारच असल्यामुळे माझ्या यशाचे पुरावे कुठेतरी असायला पाहिजे, म्हणून मी त्याला सांगितलं शेर्पाला की शेर्पा काय कर, माझा फोटो काढ आणि हा पुरावा तरी असेल जगासमोर दाखवण्याचा की एक अपंग महिला, अपंग मुलगी एव्हरेस्ट शिखर सर करू शकते. हा एक पुरावा जगासमोर असेल, म्हणून तू काय कर, फोटो काढ. आणि फोटो काढल्यानंतर परत मी शेर्पाला सांगितलं की शेर्पा आता काय कर, तू व्हिडिओ काढ, काय कर, व्हिडिओ काढ. आता तो व्हिडिओ काढायला तयार नव्हता, पण त्याला चिडचिड का होईना, पण शेवटी व्हिडिओ काढला. आणि अखेर मी काय केलं, हा जो माझा भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे, तो भारताचा राष्ट्रीय ध्वज मी एव्हरेस्टवर फडकवला. शेवटी का होईना, पण मी माझी जिद्द सोडली नाही आणि माझ्या जिद्दीच्या सोबत जिद्द धरून मी एव्हरेस्ट सर केलं आणि भारताचा जो राष्ट्रध्वज आहे त्या एव्हरेस्टवर फडकवला. आता मी उतरू लागले होते. जेमतेम 40-50 पावलावरच माझा ऑक्सिजनचा साठा संपला. एक सांगू, लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही म्हणत, पण फॉर्च्यून फेवर द ब्रेव्स यावर माझा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा मी गुदगुरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिसला. बघा, जेव्हा अरुणिमा उतरू लागली, जेमतेम उतरताना 40-50 पावलं खाली उतरल्यानंतर जो ऑक्सिजनचा साठा होता तो साठा संपला. आणि ती म्हणते की एक सांगू शकते की लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी यावर माझा अजिबात विश्वास नाही. माझा विश्वास कशावर आहे? फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्स, म्हणजे भाग्य शूराची नेहमी बाजू घेतो. जे शूर असतात त्या शूराची बाजू हे भाग्य नेहमी घेतं. म्हणून मी भाग्यावर काय करते, या गोष्टीवर, बघा, भाग्य नेहमी शूराची बाजू घेतं, या गोष्टीवर मी विश्वास ठेवते. शेवटी मी गुदमरू लागले आणि श्वास घेण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्याच वेळी एक ब्रिटिश माणूस, पाठीवर ओझं जास्त होतंय म्हणून जो ऑक्सिजनचा सिलेंडर त्यांनी फेकून दिला होता, तो ऑक्सिजनचा सिलेंडर आम्हाला दिसला आणि माझ्या शेर्पानं तो चटकन उचलला आणि मग मला अडकवला. सावकाश आम्ही त्या डेथ झोन म्हणून सही सलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणारा मृत्यूचं प्रमाण जास्त आहे आणि ते ओलांडून आम्ही आलो होतो. माझा दिवस अखेर आला होता. गिर्यारोहकाच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सर केलं होतं. बघा, चढण्यापेक्षा उतरताना जास्त मृत्यू होतो अशी अरुणिमा या ठिकाणी सांगते. आणि ऑक्सिजनचा साठा संपला, पण त्या ठिकाणी भाग्य साथ दिलं आणि एक ब्रिटिश माणसाने ओझं होतं म्हणून ऑक्सिजनचा सिलेंडर फेकून दिला होता, तो शेर्पाने उचललं आणि लगेच या अरुणिमाला लटकवलं आणि सावकाश काय केलं, दोघांनी डेथ झोन मधून सही सलामत खाली उतरलं. ती म्हणते की खाली चढण्यापेक्षा खाली उतरण्याचं प्रमाण, उतरताना जो मृत्यूचं प्रमाण होणार जास्त आहे, कारण की उतरताना जास्त मृत्यूचा एखादी पाय घसरला तर त्या ठिकाणी मृत्यू होऊ शकते, म्हणून चढण्यापेक्षा उतरतानाचं प्रमाण जास्त आहे अशी ती म्हणते. हे सगळं जे अवघड जे संकट होते हे सर्व ओलांडून आम्ही एक दिवस खाली आलो आणि तो दिवस माझा होता. आणि गिर्यारोहकाच्या चढाईच्या टप्प्यातला अखेर जो शिखर होता, जो एव्हरेस्ट शिखर, तो मी काय केलं होतं, सर केलं होतं. गिर्यारोहणाने मला खूप काही धडे दिले, माझ्यात आत्मविश्वास जगवला, नेतृत्व, गट बांधणी याचे धडे तर मिळालेच, पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्वाचं नाही, तर
कमाई आपल्याला ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती बनवते हे महत्वाचं वाटलं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाही ते ठरतं. तुम्हा कुमार वयोगटातल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं त्यालाच अपयश आपण म्हटलं जातं. बघा, जे गिर्यारोहणाने जे धडे दिले त्या धड्यामुळे माझा आत्मविश्वास जागवला, माझ्यामध्ये नेतृत्व गुण, गट बांधणी सगळे धडे मिळाले. त्याचबरोबर माझ्यामध्ये पोलादी कणखरपणा निर्माण केला गेला. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण आयुष्यामध्ये काय मिळवतो हे महत्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला एक अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते यावर आपण विचार केला पाहिजे. आणि या पाठाच्या शेवटी अरुणिमा म्हणते की तुम्हाला जर आपलं ध्येय साध्य करताना जर तुम्हाला निष्फळ ठरलं असं वाटलं, तर हे तुमचं अपयश नाही, तर तुमचं ध्येय कमकुवत आहे. तुमचं ध्येय जर कमकुवत असेल तर तुम्हाला कितीही तुम्हाला संधी मिळाली तर त्या संधीचं तुम्ही सोनं करू शकत नाही. म्हणून तुमचं ध्येय, तुमचं एम, तुमचं गोल इतकं पक्क पाहिजे की तुम्हाला त्या ध्येय साध्य करताना जेवढ्या पण अडचणी येतील त्या सर्व अडचणी तुम्ही एकदम योग्य पद्धतीने पार पाडू शकता. म्हणून तुमचं ध्येय हा का पाहिजे, पक्क पाहिजे. एक उदाहरण जर आपण बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, आजकाल असे काही मुलं आपल्याला उदाहरणासमोर दिसतात की एखाद्या विद्यार्थ्याला जर परीक्षेमध्ये कमी गुण मिळाले तर त्याच्या डोक्यामध्ये असे वेगवेगळे विचार येतात. मग मला माझे संगतीचे माझे मित्र काय म्हणतील, किंवा मला माझ्या वर्गातील मुलं काय म्हणतील की मी नापास झालो किंवा मला कमी गुण मिळाले. मग ते काय करतात, एक वेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. मग त्याच्यामध्ये आत्महत्या म्हणा, गाडी खाली पडणं, असे विविध मार्ग ते अवलंबतात. तर हे त्याचं अंतिम ध्येय नाही. तर तुमचं ध्येय जर साध्य करायचं असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल आणि तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. हे आपल्याला या पाठाच्या माध्यमातून सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ या ठिकाणी संपला. तुम्हाला हा पाठ कसा वाटला अवश्य कळवा आणि आमच्या पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा पवन वाघ अकॅडमी युट्यूब चॅनल. धन्यवाद.